नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, अजून एका सरळ सेवा भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि मित्रांनो ही जी जाहिरात आहे ते मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत निम्न स्तर लिपिक वित्त व लेखा या पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर मित्रांनो, सविस्तर पद्धतीने आपण माहिती पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व चॅनलला सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या अंतर्गत एकूण 7 परिमंडळ आहेत आणि 7 परिमंडळाचे कार्यालय जे आहेत ते मित्रांनो, पहिले जे कार्यालय आहे अमरावती, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी व राज्य भार प्रेक्षण केंद्र एरोली हे कार्यालय आहे। आणि त्या 7 परिमंडल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळी मंडल कार्यालय आहेत आणि त्या मंडल कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वेतन 3 मधील मंडल स्तरीय सेवा ज्येष्ठते निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा ची रिक्त पदांची ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। ही जी पद भरती आहे ती सरळ सेवेद्वारे होणार आहे, तुम्ही पाहू शकता। आणि यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। यामध्ये तुम्ही ते रिक्त पदांचा तपशील पाहू शकतात। यामध्ये रिक्त पदांचा तपशील इथे दिला आहे, प्रवर्ग निहाय इथे तुम्ही तपशील पाहू शकतात। यामध्ये एकूण जी जाहिरात आहे ती 260 पदांची ही जाहिरात आहे मित्रांनो। यामध्ये तुम्ही प्रवर्ग निहाय पदे पाहू शकतात। त्याचबरोबर मित्रांनो, इथे वेतन श्रेणीची माहिती दिली आहे। निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा या पदावर निवड झालेल्या उमेदवारास 34,555 पासून ते 86,865 या वेतन श्रेणीत वेतन मिळेल असे त्यांनी सांगितले आहे। आणि मूळ वेतनाव्यतिरिक्त महागाई भत्ता, घरभाडे भत्ता वगैरे भत्ते कंपनीच्या नियमाप्रमाणे लागू राहतील असे त्यांनी सांगितले आहे। वित्त व लेखा या पदासाठी शैक्षणिक अर्हता काय आहे ते आपण जाणून घेऊयात। निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा या पदाकरिता उमेदवारांनी खालील प्रमाणे शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे। पहिले जे आहे ते वाणिज्य शाखेची पदवी बीकॉम कंप्लीट असणे आवश्यक आहे आणि फक्त बीकॉम पदवी असणाऱ्या उमेदवारांनाच या पदासाठी अर्ज करण्यात येणार आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, दुसरी शैक्षणिक पात्रता आहे ती MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे तुमचं आवश्यक आहे। अनुभव तुम्ही पाहू शकता, निरंक दिले आहेत। त्याचबरोबर वयमर्यादा काय आहे ते आपण जाणून घेऊयात। 3/4/2025 रोजी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे व कमाल वय 38 वर्षे असावे असे त्यांनी सांगितलेले आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, जे तुमचे एज कॅल्क्युलेट केले जाणार आहे आणि एजचा जो पुरावा आहे तो इथे तुम्ही पाहू शकता। SSC प्रमाणपत्रावर नोंदवलेली दर्शवलेली जन्म तारीख ग्राह्य धरण्यात येणार आहे आणि ही मित्रांनो व्हॅलिडिटी आहे या ह्याची वयोमर्यादेची। त्याचबरोबर मित्रांनो, शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व मागासवर्गीय, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादा 5 वर्षांनी शिथिलक्षम राहील असे त्यांनी सांगितलेले आहे। माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही त्यांच्या सैनिकी सेवेचा कालावधी अधिक 3 वर्षे इतका राहील। दिव्यांग उमेदवारांकरिता सर्वसाधारण कमाल वयोमर्यादा 45 वर्षे इतकी राहील असे त्यांनी सांगितलेले आहे। आणि महापारेषण कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा 57 वर्षे राहील। निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा या पदासाठी निवड पद्धती काय आहे ते आपण जाणून घेऊयात। सर्वात प्रथम ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या सर्वच उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेसाठी बोलण्यात येईल असे त्यांनी सांगितलेले आहे। त्याचबरोबर जी परीक्षा आहे ती वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल। त्यानंतर मित्रांनो, शैक्षणिक अर्हता, एज्युकेशन क्वालिफिकेशन व सामान्य अभियोग्यता जनरल ऍप्टिट्यूड यावर आधारित परीक्षा असेल। त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप जे आहे ते आपण पाहूयात। वित्त व लेखा, लेखा परीक्षण विषयाचे ज्ञान, प्रोफेशनल नॉलेज याचे जे प्रश्न आहेत ते मित्रांनो 50 असणार आहेत आणि याचे जे गुण आहेत ते 110 असणार आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, सामान्य अभियोग्यता, जनरल ऍप्टिट्यूड, तर्कशक्ती म्हणजे रिझनिंग, संख्यात्मक अभियोग्यता, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि मराठी भाषा हे असे विषय असणार आहेत तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये। यामध्ये रिझनिंग साठी 40 प्रश्न, त्याचबरोबर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड साठी 20 प्रश्न आणि मराठीसाठी 20 प्रश्न। एकूण आपण गुणांची संख्या बघितली तरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता, गुणांची संख्या जी आहे ती 40 प्रश्नांसाठी 20 गुण, 20 प्रश्नांसाठी 10 गुण आणि 20 प्रश्नांसाठी 10 गुण। टोटल आपण बघितले तर 80 प्रश्न असणार आहेत आणि 40 गुण असणार आहेत दुसऱ्या टप्प्यासाठी। आणि टोटल आपण गुण बघितले तर 150 गुणांची तुमची चाचणी होणार आहे। 130 प्रश्न विचारण्यात येतील आणि परीक्षा जो कालावधी आहे तो एकत्रित कालावधी असणार आहे 120 मिनिटांचा। त्याचबरोबर मित्रांनो, या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, तुम्ही पाहू शकता 0.25% इतके तुमचे जे गुण आहेत ते कट केले जाईल। प्रत्येक चुकीच्या उत्तरांसाठी तुम्हाला 1/4 म्हणजे 0.25% इतके गुण दंड म्हणून प्राप्त गुणांमधून वजा करण्यात येऊन अंतिम गुण काढण्यात येतील असे त्यांनी सांगितलेले आहे। निम्नस्तर लिपिक या पदासाठी एक्झाम सेंटर कोणते कोणते असणार आहेत ते आपण जाणून घेऊयात। अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर महाराष्ट्रातील एवढ्या शहरांमध्ये एक्झाम सेंटर असणार आहेत या पदासाठी। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता परीक्षा शुल्क जे आहे ते खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 600 रुपये असणार आहे आणि अनुसूचित जातीतील उमेदवारांसाठी 300 रुपये असणार आहे। तसेच दिव्यांग जाहिरातीत नमूद दिव्यांग प्रवर्गाकरिता पात्र दिव्यांग यांना
परीक्षा शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि ऑनलाईन शुल्क भरण्या व्यतिरिक्त अन्य कोणतेही पद्धतीचे शुल्क स्वीकारले जाणार नाही. खुल्या प्रवर्गातून अर्ज सादर करणाऱ्या मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारास खुल्या प्रवर्गासाठी असलेले ₹600 परीक्षा शुल्क लागू राहील असं त्यांनी सांगितले आहे आणि परीक्षा शुल्क हे नापरतावा राहील असं पण त्यांनी सांगितलेलं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरताना उमेदवारास वर दर्शविलेल्या शुल्काव्यतिरिक्त बँकेच्या नियमाप्रमाणे बँक चार्जेस भरावे लागतील असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता लिंक सूचना इथे दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता ही सूचना तुम्हाला वाचायची आहे मित्रांनो. ही महत्त्वाची सूचना आहे. त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षेस हजर राहण्याबाबत संबंधित सूचना आहेत. हे परीक्षे संदर्भात इथे माहिती देण्यात आलेली आहे. परीक्षा सेंटर एक्झाम सेंटरवर तुम्हाला कोणते डॉक्युमेंट आणि त्याचबरोबर हॉल तिकीट काय असणार आहे सर्व इथे माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही मित्रांनो पाहू शकता. त्याचबरोबर परीक्षा केंद्राची पण इथे माहिती देण्यात आलेली आहे. ओळखपत्र तपासणीबाबतची इथे माहिती आहे. ही सर्व माहिती आणि सर्वसाधारण अटी व शर्ती आणि त्याचबरोबर आरक्षणाबाबतचे नियम हे सर्व नियम वाचूनच मित्रांनो तुम्हाला अर्ज करायचा आहे जेणेकरून तुम्हाला भविष्यात काही प्रॉब्लेम येणार नाही. तर मित्रांनो ही सविस्तर माहिती होती महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा या पदाच्या भरतीबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.